ये साईडला चल. असं चल भरपूर शूटिंग कर. साईडला चल पाहिजे. म्हणजे तुम्हाला अथॉरिटी नाही आहे का ग्रामपंचायत चौकशा करणे या इथं आलं लक्षात. ते कशासाठी आले ते बघते मी. ते कशासाठी आलेले तुम्हाला ग्रामपंचायत नाव लागून गेला तू तिथं जाऊन चौकशी कर. साहेब आले ते चौकशी कर. तुम्ही 5 मिनिटे बघितलं सर कसे बोलतात. म्हणजे आमच्या ऐका ना तुम्ही बापी काढायचे कशी कोणते पद्धत. हा 5 मिनिटे चालेल. बापी काढायचे म्हणजे. नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. हे मला रस्त्यात भेटले आताच हे पंचायत समितीमधून आता गावी पेमदाराला चालले होते. हे माझ्या सोबत आहे. हे कार्यकर्ते आहेत दलित चळवळीचे. यांचं नाव आहे उत्तम वायदंडे. उत्तम वायदंडे असं यांचं नाव आहे. यांनी पेमदारा ग्रामपंचायतीची चौकशीची मागणी केली होती. बीडीओ कडे पत्रावर केला होता. झालं होतं असं की ज्या पेमदारा ग्रामपंचायतीला दलित वस्तीसाठी काही अभ्यासिका मिळालेल्या होत्या, परंतु ज्या अभ्यासिकेमधली काही चेअर्स असतील, काही कॉम्प्युटर संच असतील, ते दलित वस्तीमध्ये देण्यात आलं नव्हते. आणि त्या दलित वस्तीमध्ये न देता तिथल्या काही पदाधिकाऱ्यांनी त्याचा अपार केला अशाची तक्रार उत्तम वायदंडे यांनी पंचायत समितीला दिली होती. पण झालं असं की काल परवा यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पेमदारा गावामध्ये आले आणि ह्या वस्तूचा नक्की अपार झालाय का याची पाहणी करायला आले. त्यानंतर प्रकार असा घडला, तिथल्या ज्या महिला सरपंच आहे त्यांनी अक्षरशः यांना आरेतुरीची भाषा वापरली. ऑन व्हिडिओ चालू होते. त्या व्हिडिओमध्ये यांना थेट बाहेर हाकलून दिलं ग्रामपंचायतीच्या. आणि तुम्ही चुकीचे आरोप करतात का, खोटे आरोप करतात का, अशा पद्धतीचं एक अत्यंत हीन अशी वागणूक दिली आहे. तसं यांचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. ते आता तक्रार आले होते, कालपासून आपले संपर्क होते. आणि आता आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. वायदंडे साहेब, आता हे सगळं तुम्ही तक्रार केली सीओच्या नावाने पेमदारा येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये ग्रंथालय अभ्यासिका बेकायदेशीर हडप केल्याबाबत कधी झाला हा विषय? हा नक्की गेले 6 महिन्यापासून ज्यावेळेस सूर्यवंशी साहेब होते, मी 1 वर्षापूर्वी व्हिडिओ सूर्यवंशी सूर्यवंशी साहेब, त्यावेळेस मी उपोषणाला गेल्या वर्षी मी उपोषणाला बसलो होतो तहसील कार्यालयामध्ये. तर त्यावेळेस त्याची स्थळ पाणी करायला आले. जागेच्या संदर्भातली मी मागणी केली होती. वारंवार आम्हाला कुठल्या प्रकारचा ग्रामसभेत ठराव न देणे, आम्हाला हाकलून देणे ग्रामसभेमधून, किंवा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या सामाजिक प्रयोजनासाठी एखादा विषय जर मांडला तर त्या आम्हाला डायरेक्ट घुसकून द्यायचं किंवा आम्हाला ठरावच नाही द्यायचा. आज तागायत आम्हाला माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला ते सगळे मी दाखवू शकतो. ते पण तुम्हाला ऑन पेपर दाखवेल का मला कुठल्या प्रकारच्या सामाजिक प्रयोजनासाठी ठरावच नाही दिले आज तागायत. म्हणून मी वारंवार तक्रारी दिल्या, त्यांच्या MSCBच्या तक्रारी दिल्या, त्यांच्यावरती धाडी पाडल्या. याचा राग आणि गेले मी 2 पंचवार्षिक झाले मी त्यांच्या विरोधात 9च्या 9 उमेदवार उभे करत असल्यामुळं त्यातलं त्यांनी मनात राग धरून आज मला गेले 5 वर्ष आले, मला फार ग्रामपंचायत मध्ये सुद्धा येऊन देते नाही. इतका त्यांनी माझ्यावरती अन्याय चालवलाय, माझ्या कुटुंबावरती. मला फार आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असं मला पण वाटायला लागलं. म्हणून मी काल ठीक आहे, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये काय केलं असेल, पॅनल लावला असेल किंवा त्यांच्या काय वीज चोरी काय असेल ते मला काही माहित नाही. तुम्ही एक तक्रार केली असेल, ठीक आहे. पण आता ही जी तक्रार केली होती पेमदारा येथील काही ग्रंथालय होतं त्याचा अपार केला म्हणून, हे कधी मिळालं होतं? हे गेले 6 महिने झाले. मी सूर्यवंशी साहेब आले होते तिथं स्वतः बीडीओ साहेब. तर त्यांना मी विनंती केली होती, सर म्हटलं का सर आमची मुलं तुमच्यासारखे क्लास 1 अधिकारी होतील, आमच्या वस्तीमध्ये जर बसवलं तर आमच्या वस्तीमध्ये सामाजिक सभागृह आहे, आमच्या देवीचं मुक्ताबाईचं सभामंडप आहे, ते 10 बाय 10 तुम्ही पत्र्याचं शेड मारून द्या आणि तिथं ती अभ्यासिका बसून टाका. आमच्या लहान लहान मुलं ती अभ्यासिका, ती मुलं अभ्यास करून फायदा होईल आणि ती मुलं तुमच्यासारखे उच्च शिक्षित अधिकारी होतील. म्हणून मी त्यांना विनंती केली, त्यांनी ते मान्य केलं. त्याच्यानंतर त्यांची बदली आली. आपले आता नवीन साहेब आले, साहेबांना पण ती विनंती केली, भुईर साहेबांना पण विनंती केली, मी पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं सर का जी परस्पर म्हणजे मला पण माहित नाही ती अभ्यासिका भालेराव साहेबांनी ती जिल्हा परिषदेवर डायरेक्ट ट्रान्सफर केली तिकडे. ऐका, म्हणजे ती अभ्यासिका तुम्ही सूर्यवंशी व्हिडिओ त्यांना विनंती केली ती मंजूर झाली? हो. दलित वस्तीसाठी झाली का? हो, दलित वस्तीसाठी अभ्यासिका. आपले डॉक्टर काय आहे ते ऑर्डर मध्ये काय लिहिलंय बघू. दलित मागासवर्गीय वस्तीमधील समाज मंदिराचे ग्रंथालय व अभ्यासिकेत रूपांतर करण्यासाठी सोयी सुविधा पुरवण्याअंतर्गत ही झालेली आहे, बरोबर?
जुन्नर मधल्या तालुक्यातल्या पूर्ण हा. त्याच्यामध्ये पेमदारा गाव पेमदारामध्ये झालेली आहे. याच्यामध्ये काय काय मंजूर झालं हे? त्याच्यामध्ये हा रीत लिहिले हा, सगळं. वाचन साहित्य 2 संच, वाचनालयाचा टेबल 2 नग, खुर्च्या 10 नग, पुस्तकांचे कपाट, एक कॉम्प्युटर ऑल इन वन 1 नग, एक युपीएस म्हणजे कॉम्प्युटर लाईट नसते तर बंद पडू नये हो. म्हणून युपीएस दिलाय. आता हे मग हे कुठे आहे आता? आता त्यांनी काय केलं, 6 महिन्यापूर्वी मी अर्ज केला, बीडू साहेबांना पण विनंती केली, ते साहेब स्वतः त्यांनी विस्तार अधिकारी काल पाठवले. मी 2 नाही महिन्यापासून नाही, ऐका ना, त्यावेळी 6 महिन्यापूर्वी मंजूर झाली का नाही? हा मग मग ती ते त्यांनी कोणी परत दिले? घेऊन आले होते ग्रामपंचायत स्वतः, कोण? सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ती परस्पर आम्हाला विचारत न घेता आमचं फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष निवड केली, समिती निवड केली आणि परस्पर ते घेऊन आले. आम्हाला माहिती पण नाही. म्हणजे पंचायत समितीने मंजूर केलं साहित्य हे ग्रामपंचायत घेऊन आले? हा डायरेक्ट परस्पर घेऊन आले, गाडी बिडी त्यांनी ते बरं, ठीक आहे, उतरून पुढं. घेतलं. त्याच्यानंतर मग मी विचारणा केली भालेराव सरांना, म्हणलं ते अभ्यासिकाचा मला ऑर्डर मी पाहिली जिल्हा परिषदेवरनं. मी भालेराव सरांना विचारलं, भालेराव कोण आहेत? समाज कल्याणचे अधिकारी तिथं म्हणजे अच्छा. क्लार्क आहेत. त्यांना विचारलं, म्हणलं सर या अभ्यासिकाचं काय म्हटलं बा, ती अभ्यासिका आमच्यापर्यंत आली नाही. म्हणून मी फॉलोअप घेतला. तर ते मला कळालं का मी ज्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये पाहिलं तर मला तिथं ग्रामपंचायत मध्ये एक टेबल नाही दिसलं, खुर्चीच नाही. मग यांनी आणल्या होत्या, मग ह्या गेल्या कुठं. आणि मग त्याच्यानंतर मी ज्यावेळेस मी पत्रावर केला त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर मी बीडीओ साहेबांना पण विनंती करीत होतो, तुम्ही अचानक तुम्ही स्क्वॉड पाठवा आणि चौकशी करा. यांनी प्लॅनिंग नुसार त्यांनी काल म्हणजे नियोजित, मी गेले 2 महिने मी त्यांना फॉलोअप घेतोय का सर मला एखादा स्क्वॉड पाठवा आणि चौकशी करा. मग यांनी ते वस्तू बिस्तू डायरेक्ट आदल्या दिवशी सादर केल्या. 6 महिन्यानंतर चौकशी होणार म्हणून आणि आदल्या दिवशी त्या सगळ्या वस्तू आणल्या आणि मग पत्रकार बोलवले आणि माझी काल नाना तर नालस्ता घालवली, माझ्यावर आरोप केले खोटे नाटे यांनी. काय केलं आरोप? का तू खोटे नाटे आमच्यावरती आरोप करतो, या वस्तू असताना सुद्धा आम्हाला हे करतो तू आणि आमच्याकडून पैसे घेतो, असे आरोप केले त्यांनी माया खोटे नाटे ऑन कॅमेरा. पण मायक पण शूटिंग आहे ना. तर त्यांचा कर्मचारी काय म्हणतो का ही अभ्यासिका मोटरसायकलीवर आणली, मी मायक शूटिंग आहे त्या पद्धतीची. जर मग अभ्यासिकाचं वस्तू जर गाडीनं आणली ती महिला कर्मचारी म्हणती आणि हा म्हणतो कर्मचारी का डायरेक्ट मोटरसायकली आणली, म्हणजे यांनी आदल्या 2-3 दिवसात हा कार्यक्रम लावला, तिथं त्या वस्तू आणून ठेवल्या. तुम्ही विचारलं का नाही? मग जर तुमच्याकडे समजा ठीक आहे 6 महिने तुम्ही कुठेतरी ठेवल्या असतील समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे, मग त्या तिथल्या ज्या दलित वस्तीमध्ये दिल्या का नाही वस्तू, हे का नाही विचारलं तुम्ही? विचारलं ना. मला बोलण्याचं सुद्धा मी तुम्हाला म्हटलं ना सर, मला असं मी ज्यावेळेस गेलो आतापर्यंत लई वेळा मी ग्रामसभेत गेलो, पण मला उठले काल लगेच त्यांची एवढी दडपशाही हुकुमशाही सारखं. आज लोकशाही मार्गाने आम्ही चाललोय, त्यांचं हुकुमशाही म्हणजे राजा महाराजांना आणि त्यांची हुकुमशाही, त्यांना लोक घाबरतात. सरपंच गाडेकरांना महिला आहेत का? हा महिला सरपंच आहेत. त्या काय म्हटलं तुम्हाला तिथं? ते हुसकून दिलं, माहिती शूटिंग आहे सगळे डायरेक्ट तिथून तू इकडे हे म्हणले आणि आई माईवरनं शिव्या दिल्या काल मला त्यांनी अधिकाऱ्यासमोर. त्या संदर्भात मी पण लिहिले ते पत्रामध्ये, त्यांना जबाब दिला गटविकास अधिकाऱ्यांना, त्या नावाने त्यांना मी पत्र दिले काल. आता काय तुमची मागणी? आता मागणी सर अशीच आहे का त्या ज्या वस्तू त्यांनी मला काल दाखवल्यात त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी काल तो युपीएस जो आणला होता कॉम्प्युटर तो आम्हाला दिलेला नाही, तो त्यांनी परस्पर काल दुसरा सध्या तात्पुरता आणून दाखवला मला आणि त्याची चौकशी बीडीओ साहेबांकडून मी आता ते घेतो. जो कॉम्प्युटरचा युपीएससी नंबर त्याचा जो कॉम्प्युटर ठीक आहे, परंतु आता हे सामान तुमच्या ताब्यात दिलंय का? दलित नाही दिलं अजूनपर्यंत. आमच्या वस्तीमध्ये त्यांनी द्यावा ही एवढीच विनंती आणि ती वस्तीत आमच्यासारखी तुमच्यासारखी क्लासून अधिकारी होतील एवढीच विनंती. आमची मुलं उच्च शिक्षित या होतील. ठिकाणी उत्तम वायदेंडे यांनी जी तक्रार केलेली आहे त्यांचं असं म्हणणं होतं 6 महिन्यापूर्वी दलित वस्तीसाठी या ठिकाणी ग्रंथालय अभ्यासिका त्यासाठी लागलेलं साहित्य कपाट वगैरे खुर्च्या कॉम्प्युटर दिलं होतं, परंतु इथलं ते ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्यांनी ते कुठंतरी लपून ठेवलं आणि मग यांनी ज्यावेळी पाठपुरावा केला काही मंजूर झाले पण आमच्या ग्रामपंचायतीला भेटलं नाही. यांनी तक्रार केली हे नंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना समजलं आणि उद्या चौकशीला अधिकारी येणार आहे म्हणून यांनी आदल्या दिवशी सगळं साहित्य जिथून ठेवलं होतं ते किंवा इतर साहित्य आणून ठेवलं आणि चौकशीच्या वेळी उत्तम वायदंडे पण समोर होते. तिथं त्या व्हिडिओमध्ये दिसते का ते ग्रामपंचायतीचे सदस्य असतील किंवा तिथले चौकशी अधिकारी असेल सरपंच असतील ते सुद्धा आहेत आणि जे सरपंच महिला सरपंच जे आहेत ते अत्यंत आक्षेपार्ह शब्दामध्ये यांना आरे तुरे म्हणजे हाडहुडची वागणूक देत आहेत. यांना आता थेट चल बाहेर केलंय, खोटे आरोप करतोय का, जे काय असेल ते असेल
दलित वस्तीसाठी मंजूर झालेलं साहित्य 6 महिने ग्रामपंचायतीने कुठे ठेवलं होतं? दलित वस्तीला का दिलं नाही याची चौकशी ह्या बीडीओनी केली पाहिजे. नवीनच आता बीडीओ आलेले आहेत. आता बोहेर यांच्याकडे पदभार होता, नवीन आता बीडीओ आहे. माझी बीडीओना विनंती आहे की दलित वस्तीसाठी जी अभ्यासिका मुलांसाठी देण्यात आलेली होती त्याचं साहित्य अद्यापर्यंत संबंधित ग्रामपंचायतीने दलित वस्तीमध्ये किंवा त्या अभ्यासिकेमध्ये का नेलं नाही याची खरं तर सखोल चौकशी करावी आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. जुन्नर टाइम्स, आणे, तालुका जुन्नर.